आवर्जून आणि आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं असे परमश्रद्धेय परायण महालिंगजी महाराज, पूज्य महाराजांच्या आज्ञेतून त्यांच्या सहवासात आणि त्यांच्या वास्तूमध्ये आपण ही ज्ञानोबराचा समाधी सोहळा संपन्न केला. त्यामध्ये समारोपीय दिवसाची सेवा अचानकपणे माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी प्रकृतीचं स्वास्थ्य म्हणजे पायाच्या दृष्टीने असताना सुद्धा महाराजाचा शब्द डावलण्याची हिंमत झाली नाही. महाराजांचा काल जेव्हा फोन आला तेव्हा सुरुवातीला मला महाराजाचं आवाज ओळखायला नाही आला आणि महाराजांनी दुसऱ्या फोन केल्यामुळे नंबर सेव्ह नव्हता. ते आमच्याकडे कीर्तन कराल का, आमचा चांगला योग आहे, बरं झालं तुम्ही आनंदित आहात असं बोलले. पण म्हणजे तुम्ही कोण बोलता, मी 1 तासानंतर सांगतो निर्णय. काय शरीराच्या या पायाच्या अडचणीमुळे. नंतर ते म्हणले मी महालिंग महाराज म्हणतो. म्हणजे बाबा मी येतो. केवळ मी आज इथं उभा आहे. मी या पूर्ण वारीमध्ये 3 कीर्तनं केली, 3 महात्म्यांच्या प्रेमाखातर तास कीर्तनं केली. बाबा म्हणलं मी उद्या तासभर कीर्तन करेल म्हणून बाबाच्या इथं मी आहे. बाबाच्या केवळ प्रेमा करता मी या ठिकाणी उभा आहे. त्यांनी मला सीतारामगडावर तारीख द्यावी म्हणून उभा नाही. मला एखाद्या मोठ्या शब्दामध्ये कीर्तन द्यावं, ज्ञानोबराच्या दरबारात ते नारदाच्या गाडीवर मनामध्ये सुद्धा नाही. या सर्व स्वार्थ वजा करता माझं काही लोकांवर विशेष प्रेम, ज्यांच्याबद्दल मला आदर आहे असे एक व्यक्तिमत्व म्हणजे महालिंग महाराज आहेत. आजपासून या क्षणापासून त्याने आयुष्यात मला एकही तारीख दिली नाही तरी माझं प्रेम कमी होणार नाही. कारण सध्या हे यथामाम प्रपद्यते असा भाग व्हायला नाही पाहिजे, पण सध्या झालेला आहे. अशाही काळामध्ये आमच्या दोघांचं जे प्रेम आहे तुझ्या बाबाचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या बाबावर श्रद्धा आहे. थोडं अंतर आहे, प्रेमच आहे, फक्त त्यांच्याकडून असताना ते प्रेम आहे, माझ्याकडून असताना ती श्रद्धा आहे. म्हणून या नात्याने मी केवळ या ठिकाणी उभा आहे, म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. चला योगपणे आज ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्यातील समारोपाचा दिवस आहे. ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याचा विधी ठरलेला आहे. अष्टमी ते अमावस्या. अष्टमीला आलं पाहिजे. अष्टमी कृष्ण पक्षी अष्टमी येथे पाहिजे आले आज काहीतरी आहे. कृष्ण पक्षी येथे आले पाहिजे आले असं समाधीत प्रमाणे. पण मग नेहमी या तिथी कृष्ण पक्षी अष्टमी समर्थी असं वर्णन आहे. अष्टमीचा विधी आळंदीला चालू होतो आणि संपतो कधी, नामामने चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी. जो ज्ञानदेव राहील नेमासी तो वैकुंठासी येईल. म्हणून जो ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्या करता आमुष्यापर्यंत राहतो तो वैकुंठाला जातो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जाऊ म्हणतोय. चेहरे पडले ते म्हणे आता कोरोनाच्या फटक्यापासून असं नाही. आपलं देहावसान जेव्हा होईल तेव्हा तो कुठे जाईल, वैकुंठासी येईल. असाच फलश्रुती आजच्या दिवसाच्या विधीची सांगितलेली आहे. निष्ठावान वारकरी मंडळी पहा दादा, आमुषा सोडल्याशिवाय, आमुषा झाल्याशिवाय आळंदीची वारी, आळंदी क्षेत्र सोडत नाही. आज संध्याकाळी पालखी असते ज्ञानोबराची आणि ती पालखी होऊन मग आळंदीच्या यात्रेची सांगता होते. आपल्याकडे प्रत्येक तीर्थाचं, पंढरीचा विधी आहे, पैठणचा विधी आहे, सगळे विधी आहेत. तसा आळंदीचा विधी अष्टमी ते अमावस्येचा आहे. असं म्हणून अशा परम पावन पर्वावर मला सेवा करण्याचा योग आहे. तसा आवाज मी बसलेला आहे. कारण बसण्याचं कारण आहे, आम्ही 8 दिवस रोज सकाळी 5ला उठून, आपलं 4ला उठून 5 ते 7:30 रोज भजन केले आणि वातावरण बदलायला लागलेलं आहे. आणि आमचा घसा म्हणजे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. इंग्रजी सांगायचं ठरलं तर संवेदनशील आहे. अत्यंत संवेदनशील असल्यामुळे या वातावरणाचा परिणाम माझ्या प्रकृतीवर लवकर होतो. माणूसच संवेदनशील. जसा स्वभाव आहे तसंच शरीरही देवानं दिलंय संवेदनशील. म्हणून परिणाम पण असो, तुम्ही आम्ही खेळीमेळी जगावेळी आनंदे. आपल्याला जोपर्यंत मनात येईल मग 2 वाजवतील आपलं तासभर हो 1.5 तास आपल्याला सेवा करायची आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराचा समाधी सोहळा. खरं तर समाधी सोहळे सगळ्या संतांचे, बऱ्याच संतांचे. मूळतः मृत्यू लोकात सोडत असताना मृत्यू हा जो शब्द आहे या संबंधाने आपल्याला 7 ते 8 प्रकार करता येतात.
या देहाचा समारोप म्हणजे मृत्यू. आपण ही साधारण व्याख्या सुरुवातीला करू की शास्त्रीय बैठकीवर लिंग देहाचा बाध आणि उपहिताची प्राप्ती म्हणजे परब्रह्माची प्राप्ती हे आत्यंतिक मरण, ह्या ज्या व्याख्या आहेत किंवा स्थूल देहाचा सूक्ष्म देहाचा वियोग, ही जी एक मरणाची व्याख्या आहे. या देहातील कर्माचा कर्मभोगाची परिपूर्ती म्हणजे मरण, अशा अनेक व्याख्या जरी असल्या तर शरीर समापन एवढा अर्थ सध्या मला काय आहे अपेक्षित आहे. असे 7-8 प्रकार आहेत. काही लोकांच्या शरीराचा शेवट हत्येने होतो. सुरुवातीतून करू. काही लोकांची हत्या मरण असतं, काही लोकांचं मरण आत्महत्या मरण असतं, काही लोकांचं मरण अकाल मरण असतं, काही मरण हे काल मरण असतं. अकाल मरण, काल मरण. काही मरण समर्पण मरण असतं, आत्मत्याग मरण असतं आणि एक दिव्य मरण असतं. त्याला शब्द मरण शब्द वापरण्याकरता माझी हिंमत होय ना, पण आता क्रम तसा आलाय म्हणून त्याला मी मरण शब्द वापरलाय व निर्याण म्हणून. काही लोकांची हत्या होते. हत्या होऊन काय होतं, काही लोकांचा देह संपून जातो, हत्या होते. चला, हे पहिलं मरण फारच शुद्ध आहे आणि हत्या म्हटलं की मनाला कुठेतरी भावना कलुषित करणारे दिसतात नको. काही लोक हत्या होत नाही काही लोकांची, पण काहीची आत्महत्या लोक करतात, काही आत्महत्या करतात. हे झालं आत्महत्येचं मरण. अकाली मरण म्हणजे काय, मरायचं वय नसतं, पण अपघातात मरण, एखाद्या रोगानं आलेलं मरण, त्याला शास्त्रामध्ये अकाल मरण म्हटलेलं आहे. अकाल मरण, एक काल मरण म्हणजे हे 3 मरण झाली नाही म्हणजे माणूस अमर होतो असं थोडीच आहे. एखाद्याची हत्या झाली नाही, एखाद्याने आत्महत्या केली नाही, एखाद्याने अकाल त्या मरण त्याला आलं नाही, याचा अर्थ तो अमर आहे असं थोडीच आहे. एक विशिष्ट काळ संपल्यानंतर त्याला मरण येणार आहे, हे तेवढं निश्चित आहे, हे तेवढंच खरं आहे. हे झालं काल मरण. एक असतं समर्पित मरण. एक समर्पित मरण म्हणजे काय, याला उदाहरण आता कालबाह्य जरी झालं असलं तरी अजून तरी आपल्याला पुराणात संत वाङ्मयात प्रमाणे सापडतात. म्हणून आठवणी एका उडी धारी म्हणे तुका. खरं सांगा, सती जेव्हा आपल्या पती करता आपला देह समर्पित करते, त्याला हत्या म्हणता येईल, त्याला आत्महत्या म्हणता येईल, त्याला अकाळ मरण म्हणता येईल, त्याला काल मरण म्हणता येईल नाही. पण पतीच्या कडे पाहून, या महाराज, पतीकडे पाहून त्या पतीच्या प्रेमा करता ते आपला देह समर्पित करते, हे समर्पण मरण आहे. हे समर्पित मरण आहे. तिने आपला देह काय केलेला आहे, आपल्या पतीच्या उद्देशानं समर्पित केलेला आहे. हे समर्पण मरण आहे. एक आत्मत्याग मरण आहे. आत्मत्याग मरणाकरता पुराणामध्ये उदाहरण आहे, ज्या उत्तरासुराचं उन्मत्त झाला आणि जेव्हा कळालं आणि उच्चिष्ट शस्त्रानेच तो जाणार आहे, मग कोणतं बरं शस्त्र घ्यावं, म्हणजे साधूच्या हाडानं अजून कोणी दिलं नाही. साधूच्या हाडानं कोण बरे देईल म्हणून या मृत्यू लोकांमध्ये एक उदार परोपकाराय इदम शरीरम, दुसरा पाठ आहे परोपकाराय सता विभूतया. हो, किंवा तुकोबरायचं प्रमाणे देह कष्टविधी परोपकारे, असे दधीचे नावाचे ऋषी पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, जर जगाचं कल्याण होत असेल, देवांना समाधान होत असेल, मृत्यू लोकातील लोकांना सुख लाभत असेल, तर मी माझे हाडं द्यायला तयार आहे. पण त्यांनी हाडं दिले कसे, आपल्याकडे वर्णन आहे. ते असे बसले बाबा, त्यांनी प्राणायाम साधला, समाधी साधली आणि समाधी साधून आपली वृत्ती ब्रह्मरंध्रात स्थिर केली आणि मग गवई नावाची गवई माफ करा निळगाय आली आणि निळगायने त्यांच्या देहाची लचके तोडून खाल्ले आणि मग जे हाडं राहिले त्या हाडापासून शस्त्र बनवलं आणि मग इंद्रानं वृत्रासुराला मारलं. अशी आपल्याकडे कथा आहे. म्हणजे हे काय आहे, हे आत्मत्याग आहे. पहिली हत्या आहे, आत्महत्या आहे, अकाल मरण आहे, काल मरण आहे, समर्पण मरण आहे, आत्मत्याग मरण आहे. जवळजवळ मला वाटतं 6 मरणाचे प्रकार आपण केले आणि आता 7वा प्रकार आहे, तो म्हणजे समाधी प्रकार आहे. तो समाधी. आता पहा, समाधी शब्दाला पाठीमागची साप काहीच लावता येत नाही, त्याला हत्या म्हणता येत नाही, त्याला आत्महत्या म्हणता येत नाही. आता लावून घ्या तुम्ही. एक समाधी प्रकार आहे. समाधी म्हणजे आपल्या जीवनाची परिपूर्तता झाली की आपलं जीवन आता परिपूर्ण करायचंय, आता आपल्याला समारोप करायचा आहे या जीवनाचा. म्हणून योगी लोक आपल्या सर्व वृत्तीला अधिष्ठानामध्ये लीन करतात. सुषुप्तीमध्ये जीव कारणात वृत्ती लीन करतो म्हणून त्याला सुषुप्ती म्हणतात. आणि वृत्ती अधिष्ठानामध्ये, जसं शांतीची व्याख्या करताना म्हटलेलं आहे,
गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञात ज्ञाता ज्ञान पावते हरपे जेथ निरुते चेत हरपे. ते शांती पहिला ते स्वरूपा शांती ती चालती बोलती होऊ शकते आणि ह्या समाधीत होऊ शकते. अशी ती समाधी एक असते. आणि मला वाटतं अजून त्याच्याही पुढचा एक प्रकार आपल्याला करता येईल, दिव्य निर्यान तुकोबारायासारख्यांना सांगणं. हो, असे महात्मे किंवा संत सखुबाईचं निर्यान, संत मीराबाईचं निर्यान, संत कामपात्र महाराजांचं निर्यान, हे जे निर्यान आहे पहा तुम्ही बान्य समाज संतांच्या समाजात तरी आहेत, पण या 4 संतांची समाधीच नाही. तुकोबाराय ज्या ठिकाणावर वैकुंठाला गेले ते स्थान दाखवलं जातं. पण या जे मी आता 3 नावं घेतले, संत नरहरी महाराज, एक संत नरहरी महाराज, संत मीराबाई महाराज, संत कानोपात्रा महाराज आणि संत सखुबाई महाराज. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आपण पाहू, ह्या 3 संतांच्या, मीराबाई महाराजाची समाधी तिकडं दाखली जाते डापूरला, समाधी नाही येते, त्यांचं सुद्धा प्रभूच्या विग्रहामध्ये मिसळणं आहे. पण आपल्या वारकरी परंपरेत मीराबाई आपल्या परंपरेत काही वादच नाही. पण आपल्या महाराष्ट्रीय संतांचा जर विचार केला, या 3 संत सखुबाईची समाधी नाही जात. मग संत सखुबाईची समाधी कोणती? देवाचे चरण हे संत सखुबाईची समाधी. कानोपात्रा महाराजांची समाधी नाही, मग देवाची मांडी हेच कानोपात्रा महाराजांचं समाधी स्थळ आहे. आणि संत नरहरी महाराज सोनार यांची समाधी नाहीये, देवाची कंबर हीच त्यांची समाधी. अशा आपल्याकडे वर्णन आहे. नामदेवराय म्हणतात तेव्हा मी जवळ होतो, जवळ, मी दुसरं तिसरं नाही सांगत, मी जवळ होतो. नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी, मी जवळ होतो. नरहरी वनमाळी एक, वनमाळी म्हणजे परमात्मा आणि नरहरी महाराज हे एक झाले, असं दिव्य समर्पण आहे. त्यात मला समाधीचा विचार 2 मिनिटांमध्ये सांगायचा. समाधी, मग आपल्याकडे अनेक संतांच्या समाधी आहेत. समाधी नवज्वारी शरीर तापलं आणि मग देहाचा समारोप जरी असला तरी सावता महाराजांची समाधी. गोरबा काकाचे निर्याण असेल तरी ती सुद्धा काय आहे? समाधीच. नाथांची जलरूप ती काय आहे? जल समाधीच आहे. मुक्ताबाई महाराजांची समाधी नाही म्हणता येत त्याला, ती दिव्य निर्याणाची. मग समाधी आहे. पण एक बोलू का, सर्व संतांच्या समाधी आहेत, वादच नाही. तर त्यातही माझ्या ज्ञानोबाईचे काही वैशिष्ट्य वेगळे. मला अन्य संतांच्या समाध्यांना तुच्छ समजायचे, कमी समजायचा हा उद्देश नाहीये. मग चिंतनाचा एक नियम आहे, स्थितस्य गती चिंतनीया. असे जे गावी केला वास त्याशी नसावे उदास. मग खरड्यात जर आले तमाशा तर खरड्याच्याच पाटलाचं नाव घ्यावं लागत. तुमच्या घेऊन चालत नाही, चालत असे की नाही? आबा बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे ज्याच्या दारात त्याचंच गाणं गावं लागत असतं, असा नियम. नाही तर मग काय होतं, शेवटी घोटाळा होता. तुम्हाला गंमत सांगते. त्या मालेगाव भागातनं मी गेलो. एक शिक्षक आहे, इतका सज्जन माणूस आहे आणि त्याची माझ्यावर, जयवंत महाराजावर विशेष श्रद्धा आहे. तुकाराम बाबा जेवकर यांच्यावर विशेष श्रद्धा आहे. आणि मग मी त्यांच्याकडे गेलो. कदाचित तुम्हाला माहिती आहे ते शेवाळी सर, मालेगावचे शेवाळी सर, त्याचं विशेष प्रेम आहे माझ्यावर. ते एकदा माधव महाराज राऊत त्यांच्याकडे आले आणि आता माधव महाराज राऊत लवकरच जेवतात डायबिटीसच्या. त्यांच्याकडे ते जेवले आणि जेवण झालं आणि निघाले कार्यक्रमाच्या गावाला. आता कार्यक्रमाच्या गावात पोहोचले 8:30 वाजता. आणि बाबा सध्या संप्रदायात पंक्तीवाल्याला महाराज लोकांना जीव घालायचा लई जूर. मग ते पिठलं भाकर कवायला पण महाराज इथं जेवला पाहिजे असं ते असते. पण आता कदाचित ते काही अंगाने योग्य आहे, चला जाऊ. आणि ते राऊत महाराज आले. बाबा आल्यानंतर तुम्ही चला जेवायला. नाही, मस्त जेवलो. आता सरांच्या घरी काय सांगायचं, अशी ज्वारीची भाकरी होती, अशी काय भाजी होती, तेल चटणी होती, अशी मजा होती, नाही ना. लय मस्त जेवण झालं. आता काय मला जेवायचं नाही. आता महाराजा पुढे काय बोलताय ना, ठीक आहे म्हणले. ते देशावाडी सरला बाहेर बोलवलं. मला तुमच्याकडे जेवली, आता पाकिट मी तुम्ही. ज्या
ज्याच्या दारात त्याच गाणं गावं. बरं, आता आपण कोणाच्या दारात आहेत? ज्ञानोबारायचे. स्थितस्य गती चिंतनीय आदर्श. आणि पुन्हा अजून एक मला ते वचन एकदा मी वाचले दादा काका पण मला लक्षातच राहत नाही. निंदा ही निंदे करता नसते, नाही निंदा निंदितून प्रवर्तते अपितु स्तोतुम विधेय. ज्याची आपल्या स्तुती करायची ती अन्याची निंदा. मग सर्व संतांच्या समाधी आहे. पण एक बोलू का, माझ्या ज्ञानोबारायच्या समाधीचं वैभवच काही वेळ. ज्ञानोबारायच्या समाधीचं लौकिक वैभव, ज्ञानोबारायच्या समाधीचं अलौकिक, दोन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. पहा गंमत पहा, तुम्ही संत वाङ्मय जर उघडलं, सगळ्या संत वाङ्मयाचा दांडोळा घ्या, जेवढ्या विस्तारानं ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याचं वर्णन आहे तेवढं वर्णन कोण्याच संतांच्या समाधीचं. म्हणून अशी पद्धत आहे वारकऱ्यांमध्ये, अशी पद्धत आहे. आता आपल्याला सोपान काकाचा समाधी सोहळा साजरा करायचा आहे, पण अभंग 10-15 काय बरं करायचं, कसं वर्णन करायचं. मुक्ताबाई महाराजांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन करायचं, 2-3च अभंग आहेत, कसं वर्णन करायचं. तर मग वारकऱ्यात अशी पद्धत आहे, ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याचे अभंग घ्यायची आणि जसं ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याकरता वर्णन आहे ते सगळं वर्णन मुक्ताबाई महाराजांच्या समाधी सोहळ्याचं करायचं. फक्त ज्ञानदेवा करता म्हणण्याऐवजी मुक्ताबाई करता म्हणायचं. महाराज बगलातून काढले काय? बगलातून नाही, हे बगलातून काढलेलं नाही, हे मला स्वतः किशोर महाराज रामदासांनी सांगितलं. श्रेष्ठांचा याला काय आहे? आधार आहे. म्हणून मोठ्या माणसाच्या संगतीत राहावं लागत असतं, मोठ्या माणसांची मर्जी सांभाळावी लागत असते. ताकद देऊ नाही तर न देऊ. म्हणून मोठ्या संगतीसाठी काय ऐकायला भेटेल सांगता येत नाही. मला गमत सांगतो, मला 5-10 मिनिटं चालेल ना, इथून येतास का? कधी कोण काय सांगू जाईल सांगता येत. भागवत मानत मला घटना सांगतो, कधी कोणाच्या तोंडून काय सांगता येत तर तो ऐकायला भेटत कोण असतो. मीराबाई महाराज मिरीकर, फार महिलेतलं सुद्धा तपस्वी जीवन आहे मीराबाई महाराजांचं. माझं त्यांच्याकडे कीर्तन, ते कीर्तन झालं चतुर्शताब्दीत. मी अभंग घेतला तुकाराम तुकाराम नाम घेतला. तर गणेश महाराजा प्रिय चरणाचा अर्थ सहसा काय करतो? तुकाराम महाराजाचं नाव घेतलं की यम भावंती, बरोबर की नाही? आणि मी त्याच अर्थानं चिंतन केलं. पण कीर्तन झाल्यानंतर आम्ही जेव्हा बैठकीत बसलो तेव्हा मीराबाई महाराजांनी मला त्याचं स्वर्णमय बोललं. त्या म्हणल्या, महाराज अर्थ छानच आहे, सगळे तसा करतात, पण भाऊ भाऊ म्हणजे रामकृष्ण भाऊ येडशीकर, ते म्हणायचे यम तर यम मोठे महान भगवत भक्त आहेत. 12 भगवत भक्तामध्ये यमाचं नाव आहे. मग एका भगवत भक्ताचं नाव ऐकल्यानंतर एका भगवत भक्त आवड सुटायला ते कीर्तनकार आहेत का? मग एका भक्ताचं नाव आल्यानंतर एका भक्ताला घाबरायचं कारण काय? मग कापी याचा अर्थ काय करायचा? आणि माणूस घाबरल्यावरच भक्त असं कोणी सांगितलं? अष्टसात्विक भावामध्ये भाव आहे, कंठाबरोबर रोमांच, स्वरभंग, जे शरीर कापतं, याचा अर्थ असा करायचा. अशी अवस्था तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तर मला इतकं प्रेम निर्माण होतं. अष्टसात्विक भाव हे सांगा बरं, कोणाजवळ बसलोय भेटल आता बघला तुला किती लावायचे, राजाची गोळी कशी दाबायची तिने अजून एक पाव सांगितला काका. उगाता उगात आले म्हणून सांगू तीर्थी दोंडा पाणी देवर खडा असेल. याचा अर्थ काय केला जातो महाराज आपल्याकडे? तीर्थात काय? दोंडात पाणी. रोकडा देव कुठे? संतांच्या ठिकाणी. मग जे संत तीर्थाला तीर्थवरती भाव धरिले करून प्रेमीने संगमी नाना तीर्थे भ्रमी हो. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले भावन तरी देव तीर्थ भजन न संगीत, असं म्हणणारे संत तीर्थात दोंडात पाणी म्हणतील का? नाही. याचा अर्थ येडशीकर भाऊ करायचे. काही तीर्थामध्ये, काही क्षेत्रामध्ये देव तीर्थ रूपानं आहे, काही ठिकाणी देव भोंड्याच्या रूपानं आहे,
पण रोकडा संचलनाच्या मोठ्या लोकांच्या समिती बसणारे पैसता सत्ताचे सदती बोलवारे काढत असतात. विनो सत्संग विवेक न होईल तिथं विवेक शब्दासारखं विचार आहे. संतासरी बसत जर विस्तार होईल आपण विषय नाही. मुख्य आहे की समाधी सोहळा हे मी कुठं आलो केशव महाराजांकडे सांगितले तुम्हाला. ज्ञानोबाराचा समाधी सोहळा होता. ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याचं वैभव हा एका आळंदीचा सोहळा नाही बाबा, एका वारकरी संप्रदायाचा, एका महाराष्ट्राचा सोहळा नाही. मग उभारीला पाहिजे होतं, पण चला आता सुचले. उभारीला ध्वजती लोकावरी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा या माझी कीर्ती